नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण पुन्हा पाहणार आहोत अन्न पुरवठा निरीक्षक भरती 2024। मित्रांनो, पुरवठा निरीक्षक व लिपिक पदासाठी आपण IMP प्रश्न घेऊन आलो आहे। यामध्ये GK असेल, GS असेल किंवा पॉलिटीचे प्रश्न असतील किंवा विज्ञान भूगोल असतील किंवा अशा अन्य विषयाचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत। मित्रांनो, हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, कोणताही प्रश्न मिस करू नका। हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे। मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनला क्लिक करून घ्या। चला पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशात UPI वरील आर्थिक देवाणघेवाण किती कोटीपर्यंत पोहोचली आहे? याचं बरोबर उत्तर आहे 139 लाख कोटीपर्यंत। आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये UPI वरील देवाणघेवाण 139 लाख कोटीपर्यंत पोहोचले आहे। याचं उत्तर आपण पुन्हा पाहू शकता, 139 लाख कोटी। चला पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2, भारताच्या नवीन संसद भवनाचे डिझाईन कोणी बनवले आहे? याचं उत्तर आपण पाहू शकता, भारतीय नवीन संसद भवनाचे डिझाईन हे विमल पटेल यांनी बनवले आहे, यांनी तयार केले आहे, विमल पटेल। चला आपला पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आपण पाहू शकता, याचं राईट उत्तर आहे महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली। मित्रांनो, या गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी सन 1863 मध्ये केली, पुणे येथे केली। मित्रांनो, ही स्थापना महात्मा फुले यांनी पुणे येथे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना पुण्यामध्ये केली। मित्रांनो, महात्मा फुले यांचं सांगायचं झालं तर महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 सातारामध्ये झाला। मित्रांनो, महात्मा फुले यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामधील भेडेवाडा येथे काढली 1848 साली। तसेच महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली। मित्रांनो, हे सर्व पॉईंट आपण नोट डाऊन करायचे आहे किंवा लक्षातच ठेवायचे आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, फेडरेशन कप ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं राईट उत्तर आहे फुटबॉल या खेळाशी फेडरेशन कप ही ट्रॉफी संबंधित आहे, फुटबॉल फेडरेशन कप। मित्रांनो, फुटबॉलमध्ये 11 खेळाडू असतात, आपणास माहीत असेलही। तसेच क्रिकेटमध्येही 11 खेळाडू असतात। चला पाहूया आपला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिला? याचं बरोबर उत्तर आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरू यांनी अहमदनगर या तुरुंगात लिहिला। डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ जर विचारला तर हा ग्रंथ पंडित नेहरू यांचा ग्रंथ आहे। चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये कोणी केली? याचं राईट उत्तर आहे, आपण पाहू शकता, इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये केली। मित्रांनो, जर आपणास विचारलं गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे, गेटवे ऑफ इंडिया जर कुठे आहे विचारलं तर मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईमध्ये आहे आणि इंडिया गेट हे इंग्लंडमध्ये आहे। मित्रांनो, कन्फ्युजन करायचं नाही इंडिया गेट आणि गेटवे ऑफ इंडिया यामध्ये। चला पाहूया आपला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, ज्वालामुखी पर्वतामधून कोणता वायू बाहेर पडतो? याचं राईट आन्सर आहे ज्वालामुखी पर्वतामधून सल्फर डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो। चला पाहूया आपला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, अर्जुन पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? याचं उत्तर आपण पाहू शकता। मित्रांनो, अर्जुन पुरस्काराची सुरुवात ही सन 1961 पासून झाली। मित्रांनो, याच वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात झाली, 1961 ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात ही याच वर्षी झाली। मित्रांनो, जर आपणास विचारलं नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर नोबेल पुरस्काराची सुरुवात सन 1901 मध्ये झाली। जर आपणास विचारलं सर ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली, ऑस्कर पुरस्काराची सुरुवात ही 1929 साली झाली। जर आपणास विचारलं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर मित्रांनो, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात सर 1992 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात झाली। मित्रांनो, पुरस्कार आणि खेळ हे कधी सुरुवात झाली हे आपणास तोंडपाठ असणं गरजेचं आहे, यावर नक्की प्रश्न येणार आहे। चला आपला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, कोणत्या देशात 2024 मध्ये 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वकप किंवा क्रिकेट विश्वचषक होणार आहे? याचं राईट उत्तर आहे दक्षिण आफ्रिका म्हणजे साऊथ आफ्रिकामध्ये
2024मध्ये 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप होणार आहे दक्षिण आफ्रिका. चला आपला पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास पुन्हा रिक्वेस्ट करतो, जर आपण चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, जर आत्ता सबस्क्राईब केलं तर आता सबस्क्राईब केलं नाही तर आपण पुन्हाही करू शकता. पण अभी नाही तो कभी नाही, अशा नंतर जागा कधी येणार नाहीत किंवा येऊ शकत नाही, म्हणून आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला पाहूया 10वा प्रश्न. महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागातील राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात येणार आहे? याचं राईट उत्तर आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग. इतर मागास बहुजन कल्याण विभाग हे आपलं बरोबर उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. समानतेचा हक्काचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये होतो? याचं उत्तर आपण पाहू शकता. समानतेचा हक्काचा उल्लेख हा कलम 13 ते 17 या 5 कलमामध्ये होतो. मित्रांनो, कलम 17 हे अस्पृश्यता संबंधित आहे. कलम 17. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली किंवा कधी करण्यात आली? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता. ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना 1 जानेवारी 1995 साली झाली. मित्रांनो, आपणास विचारलं WTOचे हेडक्वार्टर कुठे आहे? याचे हेडक्वार्टर जेनेवा स्वित्झर्लंड येथे आहे. जेनेवा स्वित्झर्लंड WTOचे हेडक्वार्टर. मित्रांनो, आपणास मी प्रश्न विचारतो, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली व त्याचे हेडक्वार्टर कुठे आहे? याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करा. उत्तर मित्रांनो चुकलं तरी चालेल, पण प्रयत्न मात्र नक्की करा. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. राज्यातील प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी देणारी भगीरथ योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता. तेलंगणा राज्याची ही भगीरथ योजना आहे. भगीरथ योजना ही योजना आहे की प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी मिळालं पाहिजे किंवा शुद्ध पाणी देणारी ही भगीरथ योजना आहे आणि ही तेलंगणा या राज्याची आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. 20व्या शतकातील शेवटचा महाकुंभ मेळावा कोठे घेण्यात आला किंवा कोठे झाला? याचं राईट उत्तर आहे 20व्या शतकातील शेवटचा महाकुंभ मेळावा हा हरिद्वार येथे झाला. मित्रांनो, महाकुंभ मेळावा जर 12 वर्षांनी होतो. कुंभमेळा हा जर 12 वर्षांनी होतो, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. मित्रांनो, जर प्रश्न किंवा एखादी कन्सेप्ट जर नवीन वाटली तर आपण लगेच नोट डाऊन करत चालायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. भारताने पृथ्वीचा किती टक्के भाग व्यापला आहे? याचं राईट उत्तर आहे भारताने पृथ्वीचा 2.4% इतका भाग व्यापला आहे. मित्रांनो, पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे व किती टक्के जमीन आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. आपली तेवढीच रिव्हिजन होऊन जाईल. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोजेक्ट्स जेमिनी कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे? मित्रांनो, हे गुगल या कंपनीने AI प्रोजेक्ट जेमिनी हा लॉन्च केला आहे. मित्रांनो, गुगलबद्दल सांगायचं झालं तर गुगलची स्थापना सन 1998मध्ये झाली. गुगलचे CEO हे सुंदर पिचाई आहेत, हे आपणास माहीत असेलही. सुंदर पिचाई हे गुगलचे सध्याचे CEO आहेत आणि गुगलची स्थापना 1998मध्ये करण्यात आली. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. मानवी हृदयातील ठोक्यांचा आवाज किती डेसिबल असतो? मित्रांनो, याचं उत्तर 15 डेसिबल इतका आवाज मानवी हृदयातील ठोक्यांचा आवाज असतो. मित्रांनो, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक हे डेसिबल आहे, आपणास माहीत असेलही. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. युनिसेफ दिवस म्हणजे युनिसेफ दिन कधी साजरा केला जातो किंवा केव्हा साजरा होतो? मित्रांनो, दरवर्षी 11 डिसेंबरला युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, युनिसेफची स्थापना 11 डिसेंबर 1946ला युनिसेफची स्थापना झाली. मित्रांनो, जर आपणास विचारलं युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे? मित्रांनो, युनिसेफचे हे मुख्यालय न्यूयॉर्क या सिटीमध्ये आहे. जर मित्रांनो आपणास विचारलं युनेस्कोची स्थापना कधी करण्यात आली, तर मित्रांनो युनेस्कोची स्थापना 1945मध्ये करण्यात आली आणि युनेस्कोचे हेडक्वार्टर पॅरिस फ्रान्स येथे आहे. युनेस्कोचे हेडक्वार्टर पॅरिस फ्रान्स येथे आहे. जर आपणास विचारलं सार्कची स्थापना कधी झाली, तर मित्रांनो सार्कची स्थापना 1985ला झाली आणि सार्कचे हेडक्वार्टर हे काठमांडू येथे आहे. काठमांडू. मित्रांनो, अशा कन्सेप्ट लिहून घ्यायच्या किंवा तोंडपाठही करायचे आहेत, कारण
संस्था आणि त्याचे हेडक्वार्टर किंवा दिवस हे नक्की परीक्षेला विचारलं जातं. चला आपला पुढील प्रश्न. शीख धर्मांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंह यांची समाधी कोठे आहे? याचं उत्तर महाराष्ट्रातील नांदेड येथे शीख धर्माचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे, नांदेड या जिल्ह्यामध्ये. चला आपला पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो, आपल्याला शिकवण्याची पद्धत व व्हिडिओचे कंटेंट्स आवडत असतील तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब आत्ताच करून घ्या व आपला हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र व मैत्रिणींना लगेच शेअर करा. चला पाहूया पुढील प्रश्न. छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली? याचं बरोबर उत्तर आहे विष्णुदेव राय यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. चला आपला पाहूया पुढील प्रश्न. सालबाईचा तह कोणत्या वर्षी झाला? मित्रांनो, सालबाईचा तह हा 1782 या वर्षी झाला, म्हणजेच पहिल्या इंग्रज मराठा युद्धात सालबाईचा तह झाला. मित्रांनो, पहिले मराठा इंग्रज युद्ध हे 1775 ते 1782 या काळात झाले, पहिले मराठा इंग्रज युद्ध. मित्रांनो, हे युद्ध वॉरेन हेस्टिंगच्या काळात हे युद्ध झाले, मराठा इंग्रज युद्ध पहिले 1775 ते 82, आणि या युद्धामध्ये सालबाईचा तह झाला. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना संबंधित कलम कोणते आहे? मित्रांनो, आपणास माहीत असेल ही संबंधित कलम हे कलम 124 हे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना हे दर्शवते, कलम 124. मित्रांनो, आपणास जर विचारलं उच्च न्यायालयाचे स्थापनाचे कलम काय आहे, तर मित्रांनो उच्च न्यायालयाचे कलम स्थापना हे वर्ष 214 आहे. मित्रांनो, जर आपणास विचारलं कलम 123 हे कशा संबंधित आहे, मित्रांनो कलम 123 हे राष्ट्रपती वटहुकूम या संबंधित आहे. जर मित्रांनो विचारलं राज्यपाल वटहुकूम हे यांचं कलम काय आहे, तर मित्रांनो कलम 213 हे राज्यपाल वटहुकूमचे कलम आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला भेटूया आपण अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.